नमस्कार माझ्या शिक्षक बंधूंनो आणि भावी होणाऱ्या शिक्षकांनो. तर टॉपर टीचर्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी ऋषिकेश पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, टॉपर टीचर्स अकॅडमी जी आहे ती साधारणतः वेगवेगळ्या एक्झाम्स ही घेत राहते, जसे की UPSC, MPSC, JEE, नीट आणि सोबतच आपली TET एक्झाम. तर आता जी आपली TET एक्झाम आहे तर त्यासाठी आपण आपली सक्सेस बॅच, लीडर बॅच आणि चॅम्पियन बॅच अशा 3 बॅचा सुरू केलेल्या आहेत. तर आता सध्या जी आहे ती सक्सेस बॅच ओपन आहे आणि बाकीच्या बॅचेस पण ज्या ओपन होतीलच. तर बघा, जी TET एक्झाम आहे ती आपली 21 जून 2026 रोजी सरकारने आयोजित केली आहे, म्हणजे महाराष्ट्र परिषदेने आयोजित केली आहे. आणि तिचे फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती सुरू झालेली आणि 14 तारखेपर्यंत ती असणार आहे. आणि आपल्याला 9 जून 2026 ते साधारणतः पेपरच्या दिवसापर्यंत आपल्याला जे हॉल तिकीट आहेत, ॲडमिट कार्ड आहे, तर ते आपल्याला डाउनलोड करता येणार आहेत. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे TET एक्झामबद्दल ज्या आपल्या शंका होत्या त्या पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पेपर आहेत आपले TETचे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 जो आहे तो प्राथमिक शिक्षकांसाठी आहे आणि पेपर 2 जो आहे तो माध्यमिकच्या शिक्षकांसाठी आहे. पुन्हा एकदा क्लिअर करतो. 1, 2, 3, 4, 5 ह्या वर्गासाठी जे शिक्षक शिकवतात त्यांच्यासाठी पेपर 1 कंपल्सरी आहे आणि जे 6वी, 7वी, 8वी आणि काही शाळांमध्ये 10वी पर्यंत पण आहेत. ओके, पण 6वी, 7वी, 8वी ह्या शिक्षकांसाठी पेपर नंबर 2 हा कंपल्सरी आहे. सोबतच ज्यांना प्रमोशन हवंय तर त्यांच्यासाठी पण TET ही कंपल्सरी आहे. आलं आपल्याला सर्व लक्षात? बरं, तुम्ही म्हणणार की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सिलेबस कसा आहे? तर दोघांमध्ये सिलेबस हा पूर्णपणे सेम आहे. फक्त पेपर 2 मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट हा ऑप्शनलला टाकता येतो. आलं आपल्या लक्षात सर्व? साधारणतः 150 मार्काचा पेपर असणार आहे आपला. दोघा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 150 मार्कांचा असणार आहे. कॅटेगरीजनुसार काही कॅटेगरींना 83चा कट ऑफ आहे आणि काहींना 90चा कट ऑफ आहे जनरल मार्क्ससाठी. आपल्याला 90 पेक्षा जास्त मार्क्स आणायचे, तुमची कॅटेगरी कोणतीही असो. ओके, 83 पडले तर तुमची कॅटेगरी असेल तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय होणार. आणि जर तुमची कॅटेगरी वेगळी असेल, जनरल असेल, ओपन असेल, ओके, जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्ही क्वालिफाय होणार, म्हणजे TET इलिजिबल होणार. बरं, आता याच्या TETला इलिजिबल होण्यासाठी सरकारने हा 2 वर्षाची आपल्याला मुदत दिलेली आहे. म्हणजे साधारणतः आपण 4 वेळेस पेपर देऊ शकतो 2 वर्षामध्ये. आलं आपल्या लक्षात सर्व? नंतर तुमचे जे डाऊट्स होते पेपर 1 आणि पेपर 2 बद्दल, तर 2 नंबरची जी भाषा असते तर ती इंग्लिश घ्यावी की हिंदी घ्यावी हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला भाषा नंबर 2 ही कुठली घ्यायची, जी सक्तीची. कोणी इंग्लिश घेतं, कोणी हिंदी घेतं, कोणी दुसऱ्या पण लँग्वेज घेतं. आलं आपल्या लक्षात? तर मग सिलेबस कसा असणार आहे? पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये कुठकुठले सब्जेक्ट असणार आहेत? बाल मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्र. दुसरा आहे मराठी, ही सक्तीची भाषा आहे. तिसरी जी भाषा आहे, दुसरा जो पेपर आहे भाषेचा तो तुम्हाला कंपल्सरी आहे. तो तुम्ही हिंदी घेऊ शकतात किंवा इंग्लिश घेऊ शकतात. तर आपण जो घेतो तो इंग्लिश घेणार आहोत आणि जर जास्त ॲडमिशन हिंदीचे झाले तर हिंदी पण घेणार आहोत. नंतर नंतर येतो परिसर अभ्यास, 4था विषय, आणि 5वा येतो गणित आणि विज्ञान. अशा पेपर 1 मध्ये आपले 5 विषय आहेत. प्रत्येक विषय हा 30 मार्काचा असणार आहे. आता पेपर 2 बद्दल बोलायचं झालं तर पेपर 2 मध्ये बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र सेम ॲज इट इज पेपर 1 सारखंच आहे. भाषा नंबर 1 ती मराठी आपल्याला सक्तीची आहे. नंतर भाषा नंबर 2 जी आपल्याला पुन्हा हिंदी, इंग्लिश आणि किंवा तुम्हाला जी घ्यायची ती तुम्ही घेऊ शकतात. ओके, आणि जो पेपर नंबर 4 आहे तो मात्र इथे 60 मार्काचा असणार आहे. जर आपल्याला सामाजिक शास्त्र घ्यायचं असेल तर सामाजिक शास्त्र घेऊ शकतात किंवा सामाजिक शास्त्र आपल्याला मोठं वाटत असेल तर गणित आणि विज्ञान ह्या दोघांपैकी, म्हणजे सामाजिक शास्त्र हा एक विषय झाला आणि गणित आणि विज्ञान हा एक विषय झाला, ह्या दोघांपैकी तुम्ही कुठला तरी एक सब्जेक्ट घेऊ शकता जो 60 मार्काला असेल आणि बाकी सर्व जे सब्जेक्ट आहेत ते 30 मार्काला असतील.
झाला आपला डाऊट क्लिअर पेपर 1 आणि पेपर 2 बद्दल. नंतर आता आपल्या कोर्सेस बद्दल बोलू. तर टॉपर टीचर्स अकॅडमी पेपर 1 आणि पेपर 2 ची ही कंबाईन तयारी करून घेते. असं का? कारण की आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 हे दोघं देऊन ठेवा. फक्त आपले जे पैसे जास्त जाणार आहेत ते पेपरची फॉर्म भरण्याचे जास्त जाणार आहेत. बाकी सिलेबस कुठला वेगळा नसल्यामुळे आपण ह्या दोघं गोष्टी कॉम्बाईन कव्हर करणार आहोत. आलं आपल्या लक्षात. नंतर आपला जो क्लासेस आहेत तर ते 1 तारखेपासून सुरू होत आहेत, 1 एप्रिल 2026 पासून, आणि ते 20 जून पर्यंत चालणार आहेत. जेवढा आपल्याला सिलेबस कव्हर करता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. नंतर जी गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल ती म्हणजे भाषेचं माध्यम कुठलं असेल. आपण संपूर्ण हे मराठीमध्ये शिकवणार आहोत. ओके, इंग्लिश जरी सब्जेक्ट असेल तो देखील आपण मराठीमध्ये पूर्णपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग अशा दोन्ही स्वरूपात आपले लेक्चर्स बघता येणार आहेत. तर याच्यासाठी आपण 2 प्रकारे व्यवस्था करून ठेवलेली आहे. एक म्हणजे तुम्हाला जो आपला कोर्स असेल तो लिंकच्या स्वरूपात पण बघता येईल, आणि दुसरं आपण यूट्यूबवरती फक्त ज्यांनी ॲडमिशन घेतले त्यांच्यासाठीच ती लिंक टाकणार आहे. असं का? कारण की जर आपण कुठे सर्व्हिस करत असाल आणि आपल्याला पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग हे बघायचं असेल आमच्या ॲपमधनं, तर मग आपल्याला डेटा लागणार आहे, आणि जर डेटा आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपल्याला तो कोर्स करता येणार नाही. म्हणून तुम्हाला इंटरनेटची गरज आहे, कारण की हा कोर्स ऑनलाईन आहे. आणि जर तुम्ही अशा रिमोट ठिकाणी असाल तर मग तुम्हीच काय करू शकतात, आधीच डाउनलोड करून ठेवू शकतात आणि डाटा आपला एकाच वेळेस खर्च करू शकतात. त्यासाठी आपण यूट्यूबची व्यवस्था ठेवलेली आहे. हे सर्वांसाठी नसेल, फ्री नसेल. जे कोर्सेस आपला घेत आहेत तर त्यांच्यासाठीच असेल. तर आपली शिकवण्याची पद्धत कशी असेल, तर आपण संपूर्ण जे आहे ते पेन टॅबवरती शिकवणार आहोत. डिजिटल बोर्डवरती आणि बोर्डवरती ह्या गोष्टी आपण थोडी कमी करणार आहोत. असं का? तर बघा, आपल्याला 20 जूनच्या आधी संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. पीपीटी मधून आपला संपूर्ण सिलेबस कव्हर होण्यासारखा नाही, बरोबर. आणि पीपीटी मध्ये सर्वात कमी कंटेंट आपल्याला भेटतो, जसं बाकीच्या अकॅडमी जसं शिकवतात तसं, कारण की त्याच्यावरती एक्सप्लेनेशन ह्या सर्व गोष्टी जातात. नंतर आपण जे शिकवणार आहेत ते तुम्हाला जे आपण बुक वाचणार आहोत तर त्याच्यामधूनच शिकवणार आहोत, जेणेकरून आमचा वेळ हा तुमच्या वेळेवरती डिपेंड आहे. तुम्ही जेवढं लवकर शिकणार तर तेवढंच जास्त रिझल्ट येणार आहे आपला. बघा, आमची शिकवण्याची जी पद्धत आहे ना तर ती कशी आहे. आपण ज्यावेळेस आपण जे स्वतः शिकलोत, आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला शिकवलं, किंवा आताचे JEE आणि नीटचे जे विद्यार्थी आहेत तर ते कसे शिकतात, तर शिक्षकांकडे जे बुक असतं तेच बुक त्या विद्यार्थ्यांकडे असतं, बरोबर. जर शिक्षकांनी त्याच्यातनं शिकवलं आणि आपल्या बेंचवरती तेच बुक असेल तर आपल्याला रिव्हिजन करण्यामध्ये टाइम लागत नाही, बरोबर. आणि याच्यामुळे होतं काय की आपला जो स्कोरिंग मार्क्स असतील किंवा जे पर्सेंटेज असेल मार्क्सांचं तर ते जास्त वाढतं. का? कारण की आम्ही शिकवतो त्याच बुकमधनं, तुम्ही बघता त्याच बुकमध्ये, आणि रिव्हिजन करण्यासाठी पण तेच बुक असल्यामुळे आपल्याला डबल टिबल रिव्हिजन होते. आलं लक्षात आपल्याला. म्हणून आमची शिकवण्याची पद्धत ही पेन टॅबवरती असेल, जे आपण नेहमीपासनं करत आलेलो आहोत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुम्ही टॉपर टीचर्स अकॅडमीचे TETचे क्लासेस कसे जॉईन करणार. तर खाली तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, ओके. तर त्याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला एक QR कोड पाठवू, आणि त्याच्यावरती पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तो QR कोड किंवा स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करायचा आहे. म्हणजे आम्ही कन्फर्म करू की तुमचं ॲडमिशन झालेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी सेम फीज आहे 10,000 रुपये, ते तुम्ही पे करू शकतात, ओके. आणि जसंही आम्ही कन्फर्मेशन तुमचा व्हॉट्सअपवरनं आम्हाला मेसेज आला की आम्ही तुम्हाला रिवर्ट बॅक करू की यस पेमेंट रिसिव्ह अशा नावाने, आणि जो काही सिलेबस असेल आपला तो पुढे आपण कंटिन्यू करू. आलं आपल्या लक्षात. जर काही शंका असतील तर खाली हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकतात. जर आम्ही कॉल रिसिव्ह केला नाही तर याचा अर्थ असू शकतो की
आमचं एकतर एक लेक्चर चालू असेल तर तुम्हाला पुन्हा कॉलबॅक करण्यात येईल. ओके, तर बेस्ट ऑफ लक आणि नक्कीच आपण सर्वजण यशस्वी होऊ आणि TET एक्झाम पास होऊया. थँक्यू व्हेरी मच.